नमस्कार. द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. एखाद्या पक्षाचा अध्यक्ष निवडायला 3 वर्ष उशीर होतो. म्हणजेच 3 वर्ष वाट पाहावी लागते. त्याच पक्षाच्या अध्यक्षाला आपली टीम निवडायला 209 दिवस लागले. होय, मी बोलतोय भारतीय जनता पक्षाबद्दल आणि ते देखील नितीन नबीन यांच्याबद्दल. त्यांचं नाव जेव्हा अध्यक्षपदासाठी 209 दिवसापूर्वी आलं होतं, तेव्हा कोण हे नितीन नबीन असा फोन दिल्लीतल्या पत्रकारांनी मला केला आणि मला सुद्धा त्यावेळेला गुगल सर्च मारून त्यांची माहिती गोळा करायला लागलेली होती. परंतु 7 महिने घेतल्यानंतर त्यांनी जी 65 जणांची टीम आपल्या समोर आणलेली आहे, त्याचं विश्लेषण काल ती टीम आल्या आल्या ताजी असताना मी तुमच्यासमोर विश्लेषण केलं. त्याच्या प्रतिक्रियेमध्ये अनेकांनी फोन करून सांगितलं, खाली लिहिलं सुद्धा, की याचं आम्हाला आणखीन सखोल विश्लेषण हवंय. त्याकरताच आजचा हा विशेष कार्यक्रम, ती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या टीम 29चं सखोल विश्लेषण. 7 महिन्यापूर्वी जसं मी सांगितलं, की नितीन नबीन यांनी चार्ज घेतला, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची अवस्था आणि आत्ता त्यांची असलेली स्थिती याच्यामध्ये काहीसा फरक पडलेला आहे. याचं कारण कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर कधी नव्हे तो भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराला नव्हे तर एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लागलेला आहे. आणि राजीनामा नुसता द्यायला लागला नाही, तर बॅकफूटवर जावं लागलं. संसदेचं पूर्ण अधिवेशन वॉशआउट झालं. काँग्रेस आक्रमक बनली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या बरोबर इतर अनेक अशा डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा डाव उघड झाला आणि भारतीय जनता पक्षाला आता पुन्हा कंबर कसावी लागली. अशाच वेळेला आपल्याकडे काँग्रेसनी देखील त्यांचा पक्ष रिवाईव्ह करायचं ठरवलं आणि त्या पक्षाच्या बऱ्याच नियुक्त्या त्यांनी जाहीर केल्या. त्याची डिटेल मी आज अभ्यास करून तुमच्यासाठी आणलेले आहेत. जून 26 मध्ये काँग्रेसनी तामिळनाडूचे जे आपले प्रमुख होते ते बदलले आणि मणिकंठ टागोर यांना ती जबाबदारी दिली. अर्थात अनेकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह त्या पक्षात उपस्थित केलेलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका आहेत, त्याच्या प्रमुखपद राजेंद्र पाल गौतम यांना दिलं. त्याबद्दल अजून तरी काही तीव्र स्वरूपात आक्षेप समोर आलेले नसले तरी ते निवडणूक कितपत जिंकून देऊ शकतील याच्यावर शंका मात्र निश्चित आलेली आहे. हरियाणाची जबाबदारी त्यांनी संजय दत्त यांना दिलेली आहे आणि काँग्रेस युवा मोर्चाची जबाबदारी ज्या बी श्रीनिवासनवर आहे त्यांना काँग्रेसच्या सेवा दलात पाठवण्यात आलेलं आहे. आपण जेव्हा एखादी टीम नेमत असतो तेव्हा समोरच्या टीम मध्ये नेमके काय बदल घडलेत हे सुद्धा लक्षात घेऊन आपल्याला आपली टीम बनवावी लागत असते. याचा अर्थ काँग्रेसनी काय माणसं नेमली ही बघून भारतीय जनता पक्षात नेमली गेली असा मला मुळीच दावा करायचा नाही. किंवा भारतीय जनता पक्षात कोण कधी कुठे कसं नेमलं जाईल याचा अंदाज ज्या व्यक्तीची निवड होत असते त्या व्यक्तीला सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत होत नाही. याचे शेकडो पुरावे स्वतः मी पाहिलेले आहेत. तर आता 7 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जी यादी समोर आली त्याचं एक सखोल विश्लेषण मी आता तुमच्या समोर करतोय. पहिल्यांदा म्हणजे एक्सपिरियन्स काउंट, म्हणजेच अनुभवाला दाद किंवा अनुभवाची पसंती. हे जर आपण निकष लावला तर त्याच्यामध्ये राम माधव, स्मृती इराणी, वसुंधरा राजे यांच्या सकट अनेक नावं आपल्याला आढळतील की ज्याच्यामध्ये जुने अनुभवी अशा स्वरूपाच्या मंडळींना टीम मध्ये घेण्यात आलेले आहे. काही लोकांची पुनर्नियुक्ती आहे, काही लोकांना काही लोकांना बढती दिलेली आहे, तर काही लोकांना एका गॅप नंतर त्यांची पक्षामध्ये वर्णी लागलेली आहे की जे यापूर्वी मंत्री होते. ऍव्हरेज एज जर म्हणाल तर जे टॉप 20 आहेत पक्षामध्ये त्यांचं जे ऍव्हरेज एज आहे ते ऍव्हरेज एज नड्डा यांच्या काळात जे होतं त्यापेक्षा नवीन यांच्या काळात ते थोडंसं वर गेलेलं आहे. पण तरी देखील तो फरक काही इतका मोठा नाहीये की झेनझीच्या अपेक्षांना तुम्ही पुरे उरला नाहीत असा आरोप करता येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचा उल्लेख मी काल सुद्धा केला तो म्हणजे 65 नेमणुका करण्यात आल्या. त्यातल्या 13 नेमणुका माफ करा 12 नेमणुका या महिलांच्या आहेत आणि त्या उपाध्यक्ष आणि सरचिटणीस की जी पक्षामध्ये सर्वात महत्वाची पदं असतात त्या पदावर महिलांची नियुक्ती ही महिला आरक्षणाबद्दल भारतीय जनता पक्ष जो अत्यंत आग्रही आहे त्याच्याशी सुसंगतच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अमित मालवीय हे बाहेर पडले आणि त्यांच्या जागी दीपक म्हस्के हे आले. त्याची आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. या दीपक म्हस्के हे छत्तीसगडमध्ये होते आणि छत्तीसगडमध्ये अमित मालवीय यांच्या टीममध्ये होते. अमित मालवीय यांची एंट्री जी झाली भाजपच्या IT आणि सोशल मीडिया सेलमध्ये ती 2015 साली. 2014चा विजय त्यांच्या विना आलेला होता. 2014च्या वेळेला
भारतीय जनता पक्ष अत्यंत आक्रमकरित्या प्रचार करत होता आणि अच्छे दिन आएंगे अशा स्वरूपाची त्यांची कॅम्पेन होती. आणि त्याकरता सोशल मीडियाचा पहिल्यांदा भारतीय निवडणुकीमध्ये इतका परिणामकारक प्रचार झाला की त्याला काही तोडच नव्हती. काँग्रेस जे बचावात्मक किंवा डिफेंडरच्या रोलमध्ये होतं, त्या काँग्रेसला आपल्याला अँटी इन्कम्बन्सीची लढायचंय याचा बोज त्यांच्या खांद्यावर खूप मोठा दिसत होता. आणि त्यांच्या प्रचाराचा जो गाभा होता, तो प्रचाराचा गाभा हा साधारणतः होर्डिंग्स, बॅनर्स, रॅलीज असा पारंपरिक होता. आणि भाजपचा जो सगळा प्रचार होता तो सोशल मीडियावर होता. 11.5% हे प्रथम मतदार 2014 साली होते. त्यांनी भाजपला भरभरून मतदान दिलं. पुढे त्याच वर्गाने 2019ला पण मतदान केलं. आणि या सगळ्या काळामध्ये 2015 पासूनच्या पुढच्या काळामध्ये सोशल मीडियाचा प्रचार याच्यामध्ये जर एक निकष लावला तर भाजप इतर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांपेक्षा वे अहेड ज्याला आपण म्हणतो कित्येक योजना पुढे होता. अर्थात हे सगळं करत असताना ट्रोलिंगचे आरोप झाले, खोट्या गोष्टी पसरवल्या हे आरोप झाले. हे जरी सगळे मान्य केले तरी 2022-23 पर्यंत भाजप सोशल मीडियामध्ये खूप पुढे होता. परंतु नंतर 2024च्या निवडणुकांच्या वेळेला जर आपण पाहिलं तर काँग्रेस नेक टू नेक किंवा खांद्याला खांदा लावून भाजपच्या सोशल मीडियामध्ये आलेलं दिसलं. आणि भाजपच्या प्रत्येक ट्विटला त्यांचं उत्तर किंवा त्यांच्या नॅरेटिव्हला यांचं एक नॅरेटिव्ह. आणि काही काही वेळा तर असं व्हायला लागलं की काँग्रेसच्या नॅरेटिव्हच्या मागे भाजप जायला लागलं. हे 2024 साली पहिल्यांदा घडलं. 2026 साली जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन झालं, तोपर्यंत टेक्नॉलॉजीचे प्लॅटफॉर्म बदललेले होते, त्याचा युसेज बदललेला होता, त्याचा कन्झम्पशन पॅटर्न भारतातला बदललेला होता. आणि त्या कन्झम्पशन मधला डेमोग्राफिक प्रोफाइलिंग पण पूर्णपणे बदललेलं होतं. जो समाज FB वर होता, जो समाज तुम्हाला व्हॉट्सअपवर दिसत होता, तो आता इन्स्टावर, रील्सवर आणि मीम्सच्या माध्यमातून व्यक्त होत होता. आणि त्याच्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याहीपेक्षा सुद्धा ही सगळी जेन झी जी होती ती भाजपच्या कित्येक योजने पुढे होती. आणि त्या भाषेत कुठेतरी उत्तर द्यायला भारतीय जनता पक्ष कमी पडला. आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, त्याच घिस्यापिट्या पद्धतीने आम्ही याला उत्तर देत बसलो. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला फटका बसला अशी कबुली भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांनीच माझ्याकडे खाजगी गप्पांमध्ये दिलेली आहे. आता झालं नेमकं काय की त्याच घिस्यापिट्या गोष्टींनी तुम्ही जेव्हा उत्तर द्यायला जाता तेव्हा फॅक्च्युअली त्या गोष्टी समोर घेऊन मीम्स आणि रील्सच्या माध्यमातून पुढे येणारी युवा पिढी तुम्हाला भारी पडायला लागते. त्याचा परिणाम असा झाला की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती सर्व जंतर मंतर ठाम राहिलं आणि त्यांना राजीनामा द्यायला लागला. त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की ही भाषा अवगत करण्यामध्ये भाजप लर्निंग कर्व्हवर यांच्या मागे होता. अर्थातच लगेचच नरेंद्र मोदी ट्विटरवर आले, त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यांचं पहिलं उत्तर जे होतं ते मेटानी ब्लॉक केलं. त्याच्या विरुद्ध आपण प्रचंड मोठं आंदोलन केलं. 5 तास ते ब्लॉक केलं होतं. पहिल्यांदा टेक्निकल एरर सांगितली, त्याच्यानंतर कबुली दिली आणि नंतर सांगितलं की हो, काही कंटेंट या पिढीपर्यंत पुश करण्याकरता आम्हाला पैसे दिले होते. अर्थात ते पैसे कोणी दिलेले होते हे काही समोर आले नाही. पण या सगळ्या गदारोळात IT सेल, सोशल मीडिया यांच्या इफेक्टिव्हिटीवर, यांच्या इम्पॅक्टवर, यांच्या अप्रोचवर आणि काहीशा अहमन्य, अहंकार आणि भाषेबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं होतं. एका ठिकाणी मला आठवतंय भारतीय जनता पक्ष विशेषतः RSSचे जे एक प्रमुख विचारवंत आहेत रतन शारदा यांनी देखील एक कान टोचलेले होते की तुम्ही आपल्या व्होटर्सना, तुम्ही आपल्या मतदारांना अशा प्रकारची भाषा वापरू नका. या सगळ्या मागे आलेली अहमन्यता, रिजिडिटी ज्याला आपण म्हणतो, ताठर भूमिका ही सगळी दिसत होती. त्यामुळे अमित मालवीय यांचं जाणं तय था. त्या ठिकाणी आले दयानंद मस्के त्यांच्या टीममध्ये जरी असले तरी त्यांची पूर्णपणे विचारसरणी वेगळी आहे. त्यांना या बदलाची काय म्हणू जाणीव निश्चितप्रमाणे आहे. आणि येत्या काळामध्ये त्याचं रिफ्लेक्शन माझ्या कामातून तुम्हाला दिसेल असं त्यांनी त्यांची नेमणूक झाल्यानंतरच्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये जाहीर केलेलं आहे. आणखीन एक सर्वात महत्वाची काय गोष्ट घडली असेल तर पियुष गोयल हे आता केंद्रामध्ये वाणिज्य मंत्री आहेत आणि त्यांना एक अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे पक्षाचं कोषाध्यक्षपद. एक प्रकारे एकेका घराण्याचा कुलाचार असतो. त्यांच्या वडिलांकडे देखील वेदप्रकाश गोयलजी, अनेकदा मी त्यांना भेटलेलो आहे, त्यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यामुळे
असं म्हणता येईल की वडिलांनंतर मुलाकडे ती जबाबदारी चालत आली. अतिशय कॉम्पिटंट चार्टर्ड अकाउंटंट आणि ज्याला आपण एक अत्यंत सूक्ष्म डिटेलमध्ये जाऊन काम करायची वृत्ती असली फार कमी लोकं असतात आणि भाजपकडे त्यातली जी काही हँडफुल लोकं आहेत त्यात एक पियुष गोयल आहेत. पण ह्याच पियुष गोयल यांचं नाव अर्थमंत्री पदासाठी होतं. आता याच्यानंतर कॅबिनेट मध्ये खांदेपालट होतील. त्याच्यामध्ये त्यांना अर्थमंत्रीपद मिळणार. नड्डा यांच्याप्रमाणे मंत्रिपद अधिक पक्षाचं पद हे मिळणार का त्यांच्याकडचं वाणिज्य पद जाऊन फक्त पक्षाचं कोषाध्यक्ष पद राहणार. या सगळ्याचा खुलासा लवकर होईल. त्याविषयी स्पेक्युलेशन करण्यात काही अर्थ नाहीये. दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रासाठी विनोद तावडे यांनी जे बिहारमध्ये कामगिरी करून दाखवली आणि मुळात स्वतःला दिल्लीच्या राजकारणात सामावून घेऊन दिल्लीत स्वतःला ऍक्सेप्टेबल करण्याचं अत्यंत कठीण काम भारतीय जनता पक्षामध्ये या मागच्या पिढीमध्ये जर कोणी यशस्वीरित्या केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव प्रमोद महाजन होतं. प्रमोद महाजन यांच्याकडे एक अमोघ वक्तृत्वाची देणगी होती. त्या एका गुणाच्या बाबतीत थोडीशी एक कमतरता जर मान्य केली तर विनोद तावडे हे स्ट्रॅटेजिस्ट म्हणून आणि त्याहीपेक्षा सुद्धा ग्राउंड वर्क ज्याला आपण म्हणतात त्याच्यात ते विलक्षण सरस ठरतायत. इतर कोणाही सरचिटणीसांपेक्षा त्यांची जी कामगिरी आहे ती अधिक उजवी आहे. त्यामुळे एक बरं झालं केंद्रात मंत्री होण्याच्या ऐवजी पक्षामध्ये त्यांना अत्यंत महत्वाची जबाबदारी आणि ती सुद्धा उत्तर प्रदेशची मिळाली आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांना आपला हुनर दाखवता येणार आहे. भारती पवार या खरं तर बाहेरून आलेल्या आहेत. त्यांचा जेव्हा मी बाहेरून आलेल्यांचा उल्लेख करीन त्यावेळेला मी त्याची डिटेल अनालिसिस करीन. सोशल मीडियामध्ये प्रीती गांधी यांची नियुक्ती ही एक फ्रेश थिंकिंग ज्याला आपण म्हणू त्याचं रिफ्लेक्शन आहे आणि म्हस्के यांच्या बरोबरच्या टीममध्ये त्यांचं कार्य अतिशय मोलाचं ठरणार आहे. आता आपण बघूया उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये राधामोहन अग्रवाल यांची गच्छंती झाली आणि त्यांच्या जागी हरीश द्विवेदी आले. त्यामागचं एकमेव कारण म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 12 ते 14% ब्राह्मण मत आहेत आणि ब्राह्मण मतं ही काहीशी योगींच्या कारभारावर, योगींवर, संधी इतर अनेक गोष्टींवर नाराज होती. त्यांनाच उचकारण्याकरता म्हणून हरीश द्विवेदी यांना नेमण्यात आलेलं आहे. उत्तराखंडमध्ये दुष्यंत गौतम यांच्याबद्दल काहीशी नाराजी होती. काही मोठ्या गोष्टी पण घडलेल्या होत्या. मीडियात त्याची सगळी चर्चा झाली होती. त्यांच्या जागी तीरथ सिंग रावत यांच्यासारखा सर्वांना ऍक्सेप्टेबल असलेला माजी मुख्यमंत्री ते होते उत्तराखंडचे, त्यांची नेमणूक झालेली आहे. आणखीन एक बाहेर कोण गेलं असेल तर ते तेजस्वी सूर्या आहेत. खरं तर तेजस्वी सूर्या यांच्याकडे त्यांचं एज आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की त्यांच्याकडे एक चांगला परफॉर्मन्सचा बायोडाटा देखील होता. मग ते बाहेर का गेले तर कदाचित येणाऱ्या कॅबिनेट रिशफलमध्ये त्यांना एखादी जबाबदारी मिळायची शक्यता असल्यामुळे त्यांना इथून बाहेर जावं लागलेलं आहे. अर्थात अमित मालविया जरी बाहेर गेले असले तरी देखील त्यांच्यावर जम्मू काश्मीरची सहसंयोजकाची जी जबाबदारी आहे ती मात्र अजून कायम ठेवलेली आहे. आता पक्षात भाजप हा इन्कमिंग वाला पक्ष आहे. त्या पक्षामध्ये बाहेरून आलेले अनेक जण आहेत. त्यांना न्याय कसा मिळतो याविषयीची उत्सुकता होती. भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांना एक महत्वाचं पद या सगळ्या ह्याच्यात मिळालेलं आहे आणि एक सिग्नल चांगला गेलेला आहे की बाहेरचा असो अथवा अनेक वर्ष पक्षातला निष्ठावंत जर तुमच्या कामात प्रॉमिस असेल, तुमची ऍक्सेप्टेबिलिटी असेल, तुमची निष्ठा दिसून आली असेल तर त्याला रिवॉर्ड नक्की केलं जाईल. तीच गोष्ट मनप्रीत सिंग बादल यांची. मनप्रीत सिंग बादल हे बादल कुटुंबातले आणि ते कुटुंब हे पंजाब मधलं अत्यंत नामवंत असं राजकीय कुटुंब आहे. त्यांचा स्वतःचा शिरोमणी अकाली दल पक्ष आहे. तिथून ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमधून ते आता भाजपमध्ये आले. पंजाबमध्ये येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता त्यांना असं पद मिळणं हे सिग्निफिकंट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन संदीप पाठक जे राघव छड्डा यांच्याबरोबर आप पक्ष सोडून भाजपमध्ये आले, त्यांना देखील IITचे प्रोफेसर आहेत. ज्याला आपण मॅन ऑफ डिटेल्स, मॅन ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हणू, ते संदीप पाठक आपल्याला महत्वाची भूमिका भाजपमध्ये आता बजावताना दिसत आहेत. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणखीन एक म्हणजे अनिल अँथोनी. अनिल अँथोनी हे केरळचे आहेत. अतिशय मितभाषी आहेत. आपले वडील AK अँथोनी यांच्याच प्रमाणे स्वच्छ प्रतिमा आहे. करप्शनचा कुठलाही त्यांच्यावर आरोप कधी केलेला नाही. ऍक्सेप्टेबिलिटी आहे. अक्रॉस द पार्टी लाईन्स त्यांचे संबंध आहेत. नॉर्थ ईस्टचा चांगला अभ्यास आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समस्यांची उत्तम जाणे. अनेक आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये आपल्या अभ्यासाने त्यांनी अनेकांना चकित करून सोडलेलं आहे. अनिल अँथोनी यांना राम माधव यांच्या बरोबर नॉर्थ ईस्टची जबाबदारी देणं ह्याच्यामध्ये एक
सिग्नल आहे. त्यामुळे भारती पवार, मनप्रीत सिंग बादल, संदीप पाठक, अनिल अँथोनी हे सगळे बाहेरचे मला वाटतं अनिल अँथोनी हे जे आहेत ते पाचच वर्षापूर्वी पक्षामध्ये आले आणि त्यांना इतकं मोठं पद मिळणं हे एक खूप सिग्निफिकंट आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे तेजस्वी सूर्या गेले आणि त्यांच्या जागी हेमांग जोशी आले. हेमांग जोशी हे वडोदराचे एमपी आहेत. मी 2-3दा त्यांना भेटलेलो आहे. अतिशय प्रॉमिसिंग, फास्ट, डिसिजन मेकिंग मध्ये अत्यंत उत्तम, माणसांची उत्तम जाण, प्रचंड मेहनती, दिवस-रात्र काम करणारी अशी व्यक्ती हेमांग जोशी गुजरातचे आहेत. अवघ्या 35 वर्षाचे आहेत. 8 पैकी फक्त 2 सरचिटणीस कायम राहिले आणि बाकीच्यांना गच्छंती आणि नवीन सगळे चेहरे आलेले आहेत. एक इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट म्हणजे विप्लव देव. विप्लव देव हे नॉर्थ ईस्ट मधल्या एका महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचं या ठिकाणी नेमणूक होणं याला एक सिग्निफिकन्स आहे. आता आणखीन एक महत्वाचा गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मगाशी मी त्याचं एक विश्लेषण केलं ब्राह्मण मतांसाठी द्विवेदीनं कसं आणण्यात आलं. तसंच दुसरी एक मतांची मोठी बाजारपेठ टिकडी जर कुठली असेल तर ती मुस्लिम मतांची आहे आणि मुस्लिम मतांकरता म्हणून कदाचित कुंवर बसीत अली हे सद्गुरस्थ उत्तम प्रोफेसर, सर्जन आणि त्याहीपेक्षा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू राहिलेले आहेत. त्यांना आता फक्त उत्तर प्रदेशच्या मायनॉरिटी मोर्चाचं नव्हे तर अखिल भारतीय अशा स्वरूपाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. कारण लवकरच उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. त्याकरता हे सगळे चेंजेस अत्यंत मोलाचे आहेत. केरळमध्ये के सुरेंद्रन आणि अनिल अँथोनी यांना पक्षाच्या महत्वाच्या पदावर घेण्यात आलेलं आहे. त्यातल्या अनिल अँथोनी यांचं विश्लेषण मी मगाशी केलं. आता के सुरेंद्रन यांच्याविषयी. के सुरेंद्रन यांना मी व्यक्तिशः अनेकदा भेटलेलो आहे. शबरीमालाचा जो लढा होता त्या शबरीमालाच्या लढ्याचं संपूर्ण नेतृत्व, त्याचे एज्युटेशन्स, त्याचे प्रोटेस्ट हे जर कोणी लीड केले असतील, लीडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला आपण म्हणू, अनेक केसेस त्या काळात त्यांच्यावर पडल्या. मोदींनी ज्यांचा उल्लेख तिथल्या अनेक भाषणांमधून ये तो बडा फायटर आहे असं केल्यानंतर त्यांची छाती काय म्हणू आपण ज्याला गर्वानं फुललेली मी स्वतः पाहिलेली होती आणि त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला खासदार तिकडे निवडून आले. सुरेश गोपी जे आज केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांना निवडून आणण्यामध्ये या के सुरेंद्रन यांचा सर्वात मोठा सहभाग होता. टिपिकल बायोडेटा आहे. एबीव्हीपी मध्ये काम केलं, त्याच्यानंतर संघटनेत काम केलं आणि पार्टी प्रदेशातनं काम करून आता ते राष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत. दीपक म्हस्के यांच्याविषयी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फेक गोष्टींना ते थारा देतील असं मला वाटत नाही. परंतु मोदीजींनी ज्याचा उल्लेख केला दिमागी नक्सल, त्या दिमागी नक्सलच्या विरोधात ते आपली आघाडी सोशल मीडियावर कशी चालवतात हे बघायला पाहिजे. भाजपच्या आयटी सेल बद्दल चांगल्यापेक्षा वाईटच जास्त बोललं जातं, टीका जास्त होते. तर आपल्या फंक्शनिंग मध्ये, वे ऑफ फंक्शनिंग मध्ये ते नेमका काय बदल घडवतात ते बघितलं पाहिजे. आणखीन एक महत्वाचं म्हणजे स्मृती इराणी. स्मृती इराणींबद्दल एक म्हणता येईल की टेलिव्हिजन की बहू अब पार्टी की बेटी बन गई. कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला थोडंसं साईडलाईन केल्यानंतर त्यांनी पुन्हा सास भी कभी बहू थी सारख्या काही सिरियल्स मध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यांचं परत येणं हे पक्षासाठी एक असा संदेश देतं की तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्हाला नक्की त्याचा रिवॉर्ड मिळेल. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये अक्षरशः कंबर कसून सगळा प्रचाराचा भार आपल्या अंगावर घेतला होता. सुषमा स्वराज ज्या बहुभाषिक आहेत तशाच त्या बहुभाषिक आहेत. अतिशय उत्तम अनेक भाषा त्या बोलतात. त्यातलीच एक उत्तम बोलता येणारी भाषा ती म्हणजे बंगाली. बंगालीमधून त्यांनी अक्षरशः प्रचाराचा राळ उडवली ती असं म्हटलं तरी हरकत नाही आणि ममता बॅनर्जी यांना बेजार करून सोडण्यामध्ये त्यांचा सर्वात मोठा सहभाग होता. ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होता तेव्हा मोदीजी स्टेजवर आले, त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला. तेव्हा स्मृती इराणींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं अशी टीका झाली होती. परंतु त्यांनी कुठल्याही गोष्टींनी विचलित न होता फक्त एकच गोष्ट सांगितलेली होती की आय विल कम बॅक आणि आज त्यांनी ते सिद्ध केलं. या सगळ्या बातमीमधली जर सर्वात महत्वाची बातमी कुठली असेल तर स्मृती इराणी यांचं कमबॅक यांचं. कारण स्मृती इराणी यांच्याबरोबर विनोद तावडे यांना कुठली जबाबदारी दिली असेल तर ती उत्तर प्रदेशची आहे आणि उत्तर प्रदेशावर 29च्या निवडणुकीची सगळी समीकरणं ठरणार आहेत, त्याचा टोन ठरणार आहे, प्रचाराची दिशा ठरणार आहेत, मुद्दे ठरणार आहेत. त्यामुळे आता त्यांचं उत्तर प्रदेशातलं काम काय आहे याला फार महत्व आहे. ज्या मतदारसंघातून अमेठीतून त्या पराभूत झाल्या त्यावेळी त्यांच्यात आणि पक्षामध्ये काही बेबनाव निर्माण झालाय पक्ष कार्यकर्त्यांमध्ये, अशा गोष्टी पुढे आलेल्या होत्या. या गोष्टी आता मात्र त्यांना टाळाव्या लागतील. पण एक नक्की आहे
यू कॅन नेव्हर 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 डिलीट स्मृती इराणी. शी इज अ कमबॅक लेडी. शी इज अ शी हॅज दी ॲबिलिटी टू बाउन्स, ज्याला आपण म्हणतो. जेवढं खाली दाबाल त्याच्या दसपट वरती आपल्याला त्या पाहायला मिळतात. आणखीन एक महत्वाची पुनर्नेमणूक म्हणजे BL संतोष. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारतीय जनता पक्षाकडे आलेले संघटक मंत्री होते आणि त्यानंतर ते आता पक्षाचे सरचिटणीस झालेले आहेत. दक्षिणेतल्या राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. तिथे जरी काही फार चमकदार परफॉर्मन्स जरी नसला तरी त्यांच्यासारखा एक अनुभवी नेता, ज्याला संपूर्ण भारताच्या अनेक राज्यांचा अनुभव आहे, तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे. संघटनेची उत्तम जाण, माणसं जोडण्याची कला, अशासारखे अनेक गुण BL संतोष यांच्या जवळ आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती ही फार महत्वाची आहे. तर एकूण जर आपण पाहिलं तर 9 उपाध्यक्ष यांना गच्छंती आहे. 4 जणांना तसं 4 जणांची पुनर्नियुक्ती आहे. सेक्रेटरीच्या बाबतीत जर म्हणाल, जनरल सेक्रेटरीच्या, महासचिवाच्या बाबतीत तर 2 जणांची पुनर्नियुक्ती आहे आणि 6 जणांना पाठवून तिथे नवीन लोक आणलेली आहेत. आणखीन एक महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेशामधून खूप मोठ्या प्रमाणात जवळपास 6 ते 7 जण मध्य प्रदेशातून केंद्रावर गेले आहेत. या सगळ्यांच्या बद्दल मी एकच म्हणेन की या सगळ्यांची नावं आणि यांचे बायोडाटा संपूर्ण आहेत माझ्याकडे, पण तो कालापयोग होईल. परंतु यातल्या एका नावाबद्दल कोणाचाही आक्षेप नाहीये पक्षात सुद्धा. याच्यावरून त्यांची ऍक्सेप्टेबिलिटी आणि परफॉर्मन्सला रिवॉर्ड हा जो महत्वाचा भाग आहे तो पुढे आलेला आहे आणि ती मला असं वाटतं आता अतिशय पक्षासाठी महत्वाची बाब आहे. आता नड्डा यांचं जे एक प्रकारे टीम नड्डा होती आणि टीम नितीन नवीन ह्याचा जर विचार केला तर काहीसे जे टॉप 20 आहेत त्यांचं वय काहीसं वाढलेलं आहे. त्यामुळे एक टीका करायला काँग्रेसला जागा मिळाली आहे की झेनझीशी तुम्ही कसं जुळवून घेणार. परंतु आत्ताच्या काळामध्ये तुमचं वय किती आहे यापेक्षा सुद्धा तुम्ही लोकांशी कनेक्ट कसे होता याला फार महत्व असणार आहे. आणि आणखीन एक नाव मला इथे घ्यायचं राहिलंय ते म्हणजे मीडिया सेलमध्ये अनिल बलुनी यांचं असणं ही अतिशय फार मोठा ऍसेट भारतीय जनता पक्षासाठी असणार आहे. राम माधव यांच्यावर PDP बरोबरच्या अलायन्सची जम्मू काश्मीरमधली जबाबदारी होती, ती त्यांनी उत्तमरित्या पार पडली. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, त्या सगळ्याच आता उघडण्यात काही अर्थ नाहीये. ते काहीशे साईडलाईन झाले. त्यानंतर जम्मू काश्मीरसाठी 370 कलम रद्द करण्यात आलं. ते 370 कलम रद्द केल्यानंतर तिथे निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळेला हळूहळू राम माधव यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय करण्यात आलं. त्यांच्यावर जम्मू काश्मीरची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी 29 जागा आणि 26% इतकी मतं पक्षाला मिळवून दिली. अर्थात टीका करताना असे म्हणतील की काश्मीरमध्ये एकही सीट मिळालेली नाही. काश्मीरमध्ये नाही मिळाली, पण जम्मूमध्ये तर त्यांनी यश मिळवून दिलं. एक प्रकारे ज्याला आपण इंटेलेक्च्युअल फ्युएल म्हणतो, एखाद्या वादविवादामध्ये मुद्द्याला प्रतिमुद्दा, फॅक्टच्या समोर फॅक्ट, ऐतिहासिक संदर्भ, आकडेवारी, लॉजिक, अनालिटिकल रिझनिंग या सगळ्या बाबतीत राम माधव यांचा हात धरणारा असा कोणी नाही. पूर्वीच्या काळी अशा प्रकारची कामं गोविंदाचार्य करायचे मला आठवतंय, पण गोविंदाचार्यांपेक्षाही काहीसं उजवं असलेलं काम राम माधव हे आपल्याला करताना दिसत आहेत. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष हा 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतो. इतर कोणत्याही पक्षात आणि यांच्यात फरक असा आहे की 24/7 प्रत्येक कार्यकर्ता उसकी जो सोच है, उसकी जो दिमाग बनाया गया है वो तो संपूर्णपणे इलेक्शनसाठी असतो. आणि आता भारतीय जनता पक्षासमोर 5 राज्यांच्या महत्वाच्या निवडणुकांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे ही टीम त्या निकषांवर कशी परफॉर्म करते हे बघणं महत्वाचं आहे. दिमागी नक्सल अशा प्रकारचे नवीन शब्दप्रयोग नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाषणात केलेला आहे. त्या दिमागी नक्सल म्हणजे नेमके कोण आणि नेमके कोण नाहीत याविषयीची चर्चा आता चालू होणार आहे आणि त्याला उत्तर द्यायला ही टीम सक्षम आहे का बघावी लागेल. कारण ज्यांच्या काळामध्ये नक्षलवादाच्या विरोधात बरीच कारवाया करण्यात आल्या त्या गृहमंत्री चिदंबरम यांनीच याला उत्तर देताना एक असं विधान केलंय, होय मी दिमागी नक्सल आहे. याच्यावरून हे प्रकरण किती विरोधी पक्षांना झोंबलेलं आहे हे लक्षात येईल. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा अत्यंत महत्वाचा असणार आहे. जसा वंदे मातरमचा काँग्रेसच्या मुख्यालयात झालेला अपमान हा मुद्दा, तसं दिमागी नक्षल हा मुद्दा सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. हा आणि आणखीन एका गोष्टीची चर्चा, अनेकांनी मला हा कार्यक्रम करायच्या आधी तशा प्रकारचे SMS पाठवले की अमित शहा
यांचे पंख कापले गेले, अमित शहा याच्यात कमजोर झाले वगैरे, अशी चर्चा आहे ना, ती दर 3-4 महिन्यांनी वरती येत असते. जशी एक चर्चा आपल्याकडे वारंवार 2-3 महिन्यांनी येते आणि ती म्हणजे पुढच्या आठवड्यातच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत. हे किमान मी 25 वेळा तरी ऐकलेलं आहे गेल्या 5-10 वर्षामध्ये. पण देवेंद्र फडणवीस आहे तिथेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. काल तर त्यांनी जाहीर केलं पंतप्रधानांना भेटल्यानंतर, की माझ्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे आणि ती मी सक्षमपणे पक्षाला पाहिजे तशी पार पाडणार आहे, हे त्यांनी क्लिअर केलंय. तसंच अमित शहा 2024 साली भारतीय जनता पक्षाला जेव्हा 240 जागा जेमतेम मिळाल्या, त्यावेळेला सुद्धा चर्चा सुरू झाली, की अमित शहा हे कमजोर झाले. परंतु नंतर आपण पाहिलं, की अमित शहा यांचं वागणं पाहिलं, पक्षातलं स्थान पाहिलं, निर्णय प्रक्रियेतली त्यांची जबाबदारी पाहिल्यानंतर कुठेही कमजोरत्वाचा एक कण पण दिसला नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बेबनाव आहे, अशाही बातम्या काही वेळा येत असतात. त्याचीही सुतराम एकही गोष्ट आपल्या समोर आली नाही. उलट पश्चिम बंगालच्या निवडणुकीत त्यांनी जे यश मिळवलं, त्याचा गौरवपूर्ण उल्लेख नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांचं कद पक्षात वाढलंय, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यानंतर आणखीन एक टीका झाली, की जे पक्षाचे सहयोगी पक्ष आहेत, त्यांना नरेंद्र मोदी यांच्याशीच बोलायचं आहे, त्यांना अमित शहा यांच्याशी बोलायचं नाहीये. परंतु आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं, तर एकनाथ शिंदे स्वेअर्स बाय अमित शहा असं इंग्रजीत म्हटलं जातं, की एकनाथ शिंदे यांचं सर्वात दिल्लीत गुळपीट कोणाबरोबर जमत असेल, तर ते अमित शहा यांच्याबरोबर असेल. त्यामुळे त्या आरोपातही काही फार तथ्य राहिलेलं नाहीये. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रेक्षको, की सर्वात मोठं भारतीय जनता पक्षासमोर जर आव्हान असेल, तर ते तरुण मतदार आपल्याकडे आकर्षित करण्याचं आणि त्याला आपला मतदार बनवण्याचं. कारण आता प्रोटेस्ट म्हणजेच आंदोलनं, निषेध हा या पिढीचा एक करन्सी बनलेली आहे. त्यांच्या व्यक्त होण्याची भाषा बदललेली आहे. त्यांच्यावर जो माहितीचा मारा आणि त्यांचं प्रोग्रामिंग जे करण्यात आलेलं आहे, ते सर्वसाधारणपणे भाजप, आर-एस-एस, मोदी, अमित शहा यांच्या विरोधात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याला ही टीम कशी उत्तर देते, हे आता बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आतापर्यंतच्या राजकारणामध्ये काहीशी निगेटिव्ह टिंज काही वेळेला आलेली होती. त्याला एक सकारात्मक असं रूप देऊन, ज्याला आपण पॉलिटिक्स ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणू, ते ही टीम कशी पार पाडते, हे आपल्याला पुढच्या काळात दिसेल. एक गोष्ट मात्र नक्की, की 209 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेलं आलेलं हे पक्षाचं नवं रूप काहीसं थक्क करणारं, काहीसं अपेक्षित असणारं, परंतु त्याहीपेक्षा सुद्धा आलेल्या संधीचा सर्वोत्तम फायदा करून घेणार आहे का, हे काळ ठरवेल. तुर्तास इथेच थांबतो. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. असे नवनवीन कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.